नांदेड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, लोहा या तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कंधार तालुक्यातील आनंदवाडी या गावातील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल दूर भटकंती करावी लागत आहे। 3 ते 4 किलोमीटर दूरवरून आनंदवाडी या गावातील लहान मुले महिलांना पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करत आहेत। 4 किलोमीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पाणी काढावं लागत आहे। दरवर्षी उन्हाळ्यात या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर तलाव आणि विहीर पूर्णतः आटले आहेत। जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। शासनाने पाण्याची टंचाई दूर करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। बोलते मी शहापूरून। हे बघा जमिनीमध्ये बाजा घालून झोपायल्या, लाईट नाही, पाणी नाही, परगावान पाणी ढोरे बघा जनावर पाजून आणाल्या पाणी। आमची लय परिस्थिती भारी आहे। मात्र हे आमच्या गावात काय आहे, इतर लोक नाहीत म्हणून आमचं गाव मागं आहे आणि इतर लोक जर असलं तर आमचं गाव पुढे गेलं असतं। हां, इतर लोक नाही म्हणून आम्ही मागं आहोत। पाणी शेतातून आणतात, शेतातून पाणी आणि मग लाईट असतं तर पाणी येणार की शेतातलं बी घरी आपल्या पाणी गावामध्ये कमी भरते। महिना झाला आम्ही परेशान मध्ये। हा हे बघा शेतानं बाजा होता आमच्या घरी, लेकरं चावम्या वखरात नाही बघा जमिनीत येऊन झोपाले आम्ही। हे घरदार सलापाचे सोडून घरामध्ये बघा जमिनीत बाजा बघल्या की बाजा, जमिनीत लेकरं बाळे घेऊन झोपाल्या। रात्री थेंबा आले तर बघा घरी आले। आमची परिस्थिती बघू वाटणार मात्र ते सांगायची टाइमच नाही तुम्हाला। रामदास अनंत कदम, राहणार नागलगाव। आता बहुतांश परिसरामध्ये मी समाजसेवा म्हणून काम करतो। पण कुर्ला सर्कलमधील आनंदवाडी एक असं गाव आहे की आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या भरपूर योजना आल्या, पण ह्या गावाला बाजूच्या तलावाचा पाणी पुरवठा होतो, पण पूर्ण हिरवगार पाणी येतं। म्हणजे माणसाला पिण्यायोग्य पाणी नाही किंवा जनावराला पिण्यायोग्य पाणी नाही। तर यांच्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे। शिवारातून विहिरीचं पाणी ते खूप लांबून 1 किलोमीटर लांबून 2 किलोमीटर लांबून महिला, लहान मुलं, बालकं पूर्ण पाणी घेऊन येतात। त्यामुळे ह्या गावाला खूप पाणी त्रास आहे। याशिवाय कुर्ला परिसरातील नरवटवाडी किंवा इतर गावे भरपूर पाण्याच्या खूप समस्या, पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे। टँकरची व्यवस्था आहे, आधी घरामध्ये केल्या जातात। काही दिवसामध्ये काही दिवस टँकर चालतात, काही दिवसामध्ये लगेच बंद करतात, पण खूप त्याला नाहक त्रास करावा लागतो। नाही सध्या टँकरची व्यवस्था जरी नसली तरी ह्यांना विहिरीला जावं लागते। काही केली नाही, कुठल्याच टँकरची व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे यांना लोकांना 1 किलोमीटर लांब 2 किलोमीटर लांबून पाण्याची सोय करावी लागते स्वतः।